तर आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे यवतमध्ये दाखल झालेले आहेत। त्या ठिकाणी त्या सध्या परिस्थितीचा या ठिकाणी त्यांच्याकडून आढावा घेतला जातोय। यवतमध्ये तणावपूर्ण वातावरण पसरलेलं होतं। पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला होता आणि आता पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तेथील सध्या परिस्थितीचा आता आढावा घेण्यात येतोय। तर यवतमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। दोन गटात हा तणाव निर्माण झालेला। सोशल मीडिया पोस्ट नंतर यवतमध्ये तणाव निर्माण झाला, जाळपोळ झाली, ठिकठिकाणी तोडफोड देखील झाली। यानंतर पालकमंत्री अजित पवार हे त्या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत। यवतमधील सध्या परिस्थितीचा आता त्यांच्याकडून आढावा घेण्यात येतोय। पुणे जिल्ह्यातील यवतमध्ये प्रचंड तणावाची ही स्थिती निर्माण झालेली आहे। दौंड तालुक्यात यवतमध्ये दोन गटात हा तणाव निर्माण झालेला आहे। सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह अशी पोस्ट करण्यात आली आणि या पोस्टवरूनच हा वाद निर्माण झाला। तर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला आता ताब्यात घेण्यात आलेला आहे। तर पालकमंत्री अजित पवार आता यवतमध्ये दाखल झालेले आहेत। त्या ठिकाणी सध्या परिस्थितीचा आढावा आता त्यांच्याकडून घेण्यात येतोय। यवतमध्ये ठिकठिकाणी जाळपोळ झाली, तोडफोड झाली। पोलिसांचा मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी आता तैनात करण्यात आला होता। तर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तिथल्या या तणावपूर्ण परिस्थितीवर आता पोलिसांकडून नियंत्रण मिळवण्याचं काम देखील सुरू आहे। नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे। तसेच पालकमंत्री अजित पवार देखील आता त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सध्या परिस्थितीचा त्या ठिकाणी अजित पवारांकडून आढावा घेण्यात आला। तर आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्याशी याबाबत चर्चा करण्यासाठी जोडले गेलेले आहेत। अमोल, अजित पवार त्या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत। त्यांच्याकडून कशा प्रकारे या परिस्थितीचा आता आढावा घेण्यात येतोय? सध्या तिथले पोलीस अधीक्षक संदीप गिल आहे, त्यांच्यासोबत अजित पवार या संपूर्ण घटनेचा आढावा घेत आहेत। पुण्यातले 2 कार्यक्रम रद्द करून अजित पवार तातडीनं यवत येथे पोहोचलेले आहेत आणि संपूर्ण जी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे, 2 समाजामध्ये जो हिंसाचार त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे, त्या अनुषंगाने सर्व परिस्थिती जाणून घेत आहेत। सध्या यवत मधली परिस्थिती ही तणावपूर्ण आहे, शांतता त्या ठिकाणी आहे। दोन्ही घटकातील जे नागरिक आहेत ते एकत्रित येऊन हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करतात, अशी माहिती काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी दिलेली होती आणि त्यानंतर आता पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार हे घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा त्यांना ते घेत आहेत। इथले जे पोलीस महानिरीक्षक आहेत संदीप फुलारी हे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते सुद्धा या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतात। सध्या तणावपूर्ण शांतता आहे। या घटनेमध्ये कुणीही जखमी झालेलं नाहीये, पण गाड्यांची काही जाळपोळ आहे ते सुद्धा झालेली पाहायला मिळालेली होती, दगडफेक झालेली पाहायला मिळालेली होती आणि त्यानंतर पोलीस प्रशासनाने काही ठिकाणी लाठीचार्ज केला, अश्रू धुराच्या नळकांड्या होत्या त्या सुद्धा फोडलेल्या होत्या आणि त्यानंतर कुठेतरी आता परिस्थिती ही नियंत्रणात आलेली आहे आणि या सगळ्या घटनेचा आढावा घेण्यासाठी आता स्वतः पालकमंत्री अजित पवार हे तातडीनं यवतमध्ये पोहोचलेले आहेत। जी निश्चित अमोल, आपण पाहिलं तर त्या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण आहेच, पण पुन्हा ही परिस्थिती उद्भवू नये यासाठी अजित पवारांकडून आता पोलिसांना काही सूचना देण्यात येण्याची शक्यता आहे का? नक्की जे कोणी सोशल मीडियावरती तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न करत होते त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं काही वेळापूर्वीच गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आता पोलिसांकडून सुद्धा या घटनेचा तपास केला जाईल। मुळामध्ये अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यामुळे कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अजित पवार पोलिसांना सुद्धा कडक ऍक्शन घेण्याच्या सूचना देऊ शकतात। संपूर्ण परिस्थितीमध्ये कोण दोषी आहे, कोणी हा तणाव निर्माण केलेला आहे, या सगळ्याची इत्थंभूत माहिती सध्या अजित पवार हे पोलीस प्रशासनाकडून घेत आहेत आणि त्यानंतर कडक या संपूर्ण घटनेबद्दल कडक कारवाई करण्याच्या सूचना आहेत त्या सुद्धा अजित पवार देऊ शकतात। निश्चितच अमोल, खरं तर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला आता ताब्यात घेण्यात आलेला आहे, परंतु यवतमध्ये ठिकठिकाणी जाळपोळ झालीये। आपण पाहिलं तर ठिकठिकाणी तोडफोड देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। यांच्यावर काही कारवाई करण्यात येईल का? नक्की जे दृश्य समोर आलेले आहेत त्या दृश्यांची सत्यता पडताळून
पोलिसांकडून ही कारवाई केली जाणार आहे. आपण पाहिलं की काही दुचाकी आहेत त्या सुद्धा जाळण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. काही ठिकाणी दगडफेक करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि हे सगळे व्हिडिओ रेकॉर्डिंग्स आहेत ते पोलिसांकडे उपलब्ध आहेत आणि त्यामुळे त्याची सत्यता पडताळून पोलिसांकडून देखील याबाबतची कायदेशीर कारवाई आहे. एक मिनिट. काही दिवसापूर्वी इकडची घटना घडलेली होती, त्याच्यानंतर काही इथं येऊन लोकप्रतिनिधींनी भाषण केली, परंतु हे सगळं झाल्यानंतर सगळं शांत होतं. कुठंतरी मध्य प्रदेशमध्ये घटना घडली आणि ती घटना घडल्यावर त्यामध्ये त्यांनी मोबाईलला एक पोस्ट केली आणि त्याच्यातनं थोडीशी गडबड इथं झाली. परंतु मी यवतकरांना, दौंडकरांना, पुणेकरांना, महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की पूर्णपणे इथली परिस्थिती आटोक्यात पोलीस यंत्रणेने आणलेली आहे. कोल्हापूरहून स्वतः पुलारी आमचे वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत. जिल्ह्याचे पोलीस प्रमुख पण इथं आहेत. कोल्हापूर रेंजचे पण प्रमुख इथं आहेत. त्याचबरोबर ऍडिशनल SP बाकीचे सगळे बंदोबस्त आहे. एक SRP ची पण टीम इथं आहे आणि सगळं आता आटोक्यात आहे. आता मी काही सहकाऱ्यांना भेटलो, ते म्हणले की दादा, यवतमध्ये अशा प्रकारे कधीच घटना घडलेली नव्हती. आम्ही सगळे एकोप्याने जातीय सलोखा ठेवून या परिसरामध्ये राहत आलेलो आहे. आज बाजार असतो, आठवडे बाजार, परंतु आता आठवडे बाजार बंद झालेला आहे आणि मी इतरांना पण आवाहन करतो, आमचा पोलीस बंदोबस्त व्यवस्थितपणे राहील. अफवांच्यावर कृपा करून कोणी विश्वास ठेवू नका. माझी आपल्याही इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, सगळ्या मीडियाला आव्हान आहे की या संदर्भामध्ये आपण पण वस्तुस्थिती दाखवणं हे तुमचं कर्तव्य आहे, तुमचं काम आहे, तो तुमचा अधिकार आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना कुठेही आता इथं भीतीचं असं वातावरण नाहीये आणि परिस्थिती पूर्णपणे पोलिसांच्या कंट्रोलमध्ये आहे. त्याकरता आपण सगळे मिळून एकमेकाला सहकार्य करूया. मी यवतकरांना पण सांगू इच्छितो की ज्यांनी कोणी पोस्ट टाकलेली आहे त्याचा तसं बघितलं तर इथल्या लोकांशी फार काही जवळचा संबंध आहे अशातला भाग नाहीये. तो मला वाटतं नांदेडवरून आलेला आहे, म्हणजे काही वर्षापूर्वी, आणि तो त्याचं मला वाटतं बिगारीचं काम करतो, गवंड्याचं काम करतो. पण कधी कधी त्याच्या पाठीमागच्याच काळामध्ये काही घटना घडल्यामुळं थोडं काहींनी त्याच्या संदर्भामध्ये अग्रेसिव्ह भूमिका घेतलेली दिसते आणि इथं काही तोडफोड केलेली दिसते, नुकसान केलेलं दिसतं. त्याच्या संदर्भातले सगळ्या पंचनामे आणि इतर गोष्टी होतील आणि आम्ही पूर्णपणे या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. राज्याचे प्रमुख पण पुण्यामध्येच आहेत, उपप्रमुख शिंदे साहेब पण पुण्यामध्येच आहेत, मी पण पुण्यात होतो. अजून इथं काही कार्यक्रम आहेत तर आपल्या अण्णाभाऊ साठेंची जयंतीचे सगळीकडे मिरवणुका वगैरे निघालेल्या आहेत. जयंती उत्साहाने सगळेजण साजरी करतायत लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची, आणि त्याच्यामुळं अशा वातावरण असताना त्याला कुठेही आणखीन गालबोट आपल्याला लागून द्यायचं नाही. जे काही शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, नेहमीच सर्वांना बरोबर घेऊन जाणारा, जातीय सलोखा ठेवणारा, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. ती यवतकरांची पण परंपरा आहे, ती आपण टिकूया. नुकसान दोन गाड्या इथं आतमध्ये आहेत, त्याच्या काचा वगैरे फुटलेल्या आहेत. इथं काही सहकारी राहतात, त्यांच्याशी पण आम्ही चर्चा केली. ते म्हणले 30-40 लोकांचा मॉब आलेला होता आणि त्याच्यात काही घडलं, पण ते म्हणले आम्ही सगळेजण सुरक्षित आहोत. पोलीस नंतर आले, पोलिसांनी सगळं कंट्रोलमध्ये आणलेलं आहे. आपण पण बघताय की पूर्णपणे गावामध्ये परिस्थिती आटोक्यामध्ये आणण्याचं काम आमच्या पोलीस यंत्रणेने केलेलं आहे.
आणि त्यामध्ये सगळं काही व्यवस्थित होईल असा मला विश्वास आहे. सुरू होतं 26 तारखेपासून हे सगळं सुरू होतं. पोलिसांनी योग्य ती पावलं उचलली असं तुम्हाला वाटतं का? योग्य कदाचित ती हे नसतं पावलं झालं. एक मिनिट योग्य ती पावलं उचललेली होती. काल पण भाषण काही आमदारांची झाली, त्याच्यामध्ये पण कुठेही काही अडचणी येणार नाहीत अशा प्रकारची खबरदारी घेण्यात आलेली होती. फक्त आज जे काही मोबाईलला मध्य प्रदेशमध्ये घडलेलं कुठलं तरी एक फोटो टाकून काही बातमी त्यानं त्या दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा ठेवण्याचा त्याच्या मोबाईलमध्ये प्रयत्न केला, त्याच्यातून पुन्हा थोडासा उद्रेक झाला ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही. तुमचा कार्यक्रम आहे दादा. त्याच्या एक मिनिट त्याच्यामध्ये तो उद्रेक झाला, पण लगेचच पोलीस यंत्रणेने ह्या सगळ्या गोष्टी आवाक्यात आणल्या, कंट्रोलमध्ये आणल्या आणि आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. 144 लागू केलंय का आणि कधीपर्यंत? आता आहे ना, केलंच आहे ना, तुम्हाला सगळं माहिती आहे. 144 लागू केलं अशा वेळेस आपण पोलीस यंत्रणा 144 कलम लागूच करते, कारण प्रत्येकाने शांततेने राहण्याच्या करता कुठं ग्रुप होऊ नये. आता तुम्ही पण 144 कलमाचं तोडले. 144 कलमात 5 जणच एकत्र राहावे लागतात, त्याच्यापेक्षा जास्त राहिले तर त्याच्या कलमाचा भंग होतो. तर आता तुम्हाला कोण बोलणार, काय करणार? दादा तुम्ही त्या कालची सभा झाली ती वरवंटच्या कार्यक्रम होणार आहे का? कुठली? कालची सभा झाली हा त्या सभेला 144 लागू ते- काल यवतमाळ काल 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 यवतमाळ काल नव्हतं, आज झाल्यानंतर लागू केलं आणि ते 48 तासाकरता आहे. कुठला? हे का परिस्थिती नियंत्रणात आहे, घाबरून जायचं काही कारण नाही. मी पुन्हा सगळ्या जनतेला आवाहन करीन, नागरिकांना आवाहन करीन, सर्व जाती धर्माच्या माझ्या सहकाऱ्यांना आवाहन करीन की आपण सगळ्यांनी जातीय सलोखा ठेवा, कुठल्याही अफवांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. सगळी पोलीस यंत्रणा अतिशय बारकाईनं नजर ठेवून इथल्या सगळ्या परिस्थितीवर त्यांनी बंदोबस्त लावलेला आहे, परिस्थिती आटोक्यात ठेवण्याच्या करता, आणि यवतकरांनी पण त्याला प्रतिसाद दिला. हे का, मी मागे पण सांगितलेलं आहे, एखाद्या व्यक्तीने एखादं वक्तव्य केलं म्हणजे काय पक्षाची ती भूमिका नसते. मी 100 वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे. या संदर्भामध्ये आमची भूमिका शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेशीच आहे, सेक्युलर विचारधारेचीच आहे. शेवटी सगळ्यांनी शांतपणे विचार करून त्याच्यातनं आपल्याला ध्येय काय गाठायचं, आपला देश पुढे गेला पाहिजे, राज्य पुढे गेलं पाहिजे, परिसराचा विकास झाला पाहिजे, कायदा सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे, याकरता आमचं महायुतीचं सरकार आणि आम्ही सगळेजण मुख्यमंत्र्यांच्या सहित आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत आणि त्या पद्धतीने आमचं काम म्हणजे करणार. भडकाऊ बोलतात दादा, त्यांच्यावर कारवाई अरे बाबा, आहे. एक मिनिट, माहितीचे सगळे नेते एक भडकाऊ मिनिट. बोलताना दिसतात. त्या संदर्भामध्ये आम्ही नोंद घेतली. कालच्या यवतमधील सद्य परिस्थितीचा आता पालकमंत्री अजित पवारांकडून आढावा घेण्यात आलेला आहे. पोलिसांकडून परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आलं असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन त्यांनी नागरिकांनी केलेलं आहे. तसेच नागरिकांनी या परिस्थिती संदर्भात सहकार्य करावं, या परिस्थितीवर आम्ही देखील पूर्णपणे लक्ष ठेवून असल्याची ही प्रतिक्रिया आता अजित पवार यांनी दिलेली आहे. यवतमधील सद्य परिस्थितीचा त्यांनी आढावा घेत ही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.